साईनगर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनाकरिता रांग आज दिनांक 17 जुलै रोजी अमरावती शहरातील साईनगर येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात आज भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। आज एकादशी असल्याने सकाळी 5 वाजतापासून दर्शनाकरिता महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली। त्यामुळे मंदिर परिसरात दर्शनाकरिता रांगा लागल्या होत्या, तर फराळ मंदिराच्या वतीने करण्यात आले। यावेळी सकाळी खंडेरायांनी विठ्ठल रुक्माईची प्रथम पूजा केली व नंतर भाविकांना दर्शनाकरिता मंदिर पुढे करण्यात आले। यावेळी अनेक विविध कार्यक्रम आज मंदिर परिसरात घेण्यात आले होते। ही गर्दी संध्याकाळपर्यंत राहणार असल्याचे मंदिराच्या वतीने सांगण्यात आले, तर दिवसभर भजन कीर्तन व विविध स्वरूपाचे भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। तेथील पुजारी पांडे महाराज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आज किती वाजता पूजेला सुरुवात झाली? आणि 5:30 वाजता सकाळी 5:30 वाजता पूजेला सुरुवात झाली असं महाराजांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर भाविक भक्तांना दर्शनासाठी आपण एक फुलं केलं। पूजनाकरता कोण आलं होतं? पूजन के वास्ते कौन आया था यहाँ? खंडेलवाल सेठ। अच्छा, खंडेलवाल सेठ ने यहाँ की पूजा की है और कोई सामाजिक कार्यकर्ता है। और आज क्या कार्यक्रम है दिन भर भजन रहेगा। जो अभी नाश्ता वाटप चालू है किसकी तरफ से किया जा रहा है और मंदिर की तरफ से? की हाँ, मंदिर की तरफ से। मंदिराच्या वतीने इथं नाश्त्याचे फराळी वाटप करण्यात आलं आहे, चालू आहे। आणि आज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथं सध्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाकरता एकजूट झालेले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।